मान्यवरच्या आगमनाने आमचं व्यासपीठ गजबजून गेलंय. म्हणतात ना, मैदान हे प्रेक्षकांविना आणि व्यासपीठ हे मान्यवरांविना अधुरं असतं, अपुरं असतं. आणि ते व्यासपीठाला 4 चान लावले गेलेत. त्याचप्रमाणे आपल्या लीगसाठी लागलेले पारितोषिक दाते स्वर्गीय श्री रघुनाथ गोविंद पाटील कोकनेर यांच्या स्मरणार्थ श्री मंगेश मोहन पाटील कोकनेर या ठिकाणी आपल्या त्यांनी तृतीय चषक दिलेले. त्यांचे बंधू श्री महेश पाटील या ठिकाणी यांचं आगमन झाले. मी लीगच्या वतीने या ठिकाणी आमचे सहसचिव विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं शाल श्रीफळ देऊन यातील स्वागत आणि सत्कार करायचा आहे. सहसचिव श्री भूपेश रामचंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचं दात्यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार होतोय. तर एका साईडनं सामना देखील सुरू राहणार आहे. सुशांतजी पाटील साहेब पुन्हा इन ॲक्शन मोडमध्ये संघमालक आहेत. प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली टीमचे ऋषिकेश पाटील मागील सामना ज्यांनी गाजवला ते आहेत नॉन स्ट्राईक एंडला समीरजी काशीनाथ पाटील. गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल अक्रॉस खेळायचं होतं. योगीजी पाटील साहेब यांनाही आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये ॲज अ विकेट कीपर संघमालक आहेत. परंतु क्रिकेटवरचं नितांत प्रेम त्याने घेऊन आलंय या मैदानावरती. ही खासियत आहे. म्हणतात ना, आयुष्य फक्त 3 अक्षरांसाठी क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेटसाठी. कालही तुझाच होतो, आजही तुझाच आहे. त्याचप्रमाणे आपल्या या आजच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आदरणीय श्री सचिन पाटील निहे सुरेश छत्री युवक मंडळ कार्यकारी सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी या ठिकाणी श्री राजेश पवारांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सचिन भाऊंचं स्वागत करायचंय. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होते. धन्यवाद. आपण या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. आपले मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि यथोचित स्वागतही करतोय. खूप खूप धन्यवाद. चार धावेने अकाउंट ओपन केलं या ठिकाणी सुशांतजी पाटील अँड टीम प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली या टीमने. तिसऱ्या बॉलवरती चौकार आला. 2 बॉल राहिले होते समीरजी पाटील यांच्या फेवरमध्ये. परंतु यावेळेस मात्र या बॉलवरती आपल्या नावाची मोहर उमटवली आणि चौकार लगवला. 3 बॉल नंतर 4 हे पाहायला मिळतंय. सुशांतजी पाटील जिद्दीने खेळतायत, सातत्याने खेळतायत, कमी गतीने. गेम प्लॅनिंग स्पष्ट आहे. योगेशजी पाटील साहेब यांच्याकडून चुकी होणार नाहीये. आणि यावेळेस बॅटर आउट. ओपनिंग पेअरचे बॅटर सुशांतजी पाटील बॅक टू द पवेलियन गॉन. अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्युत्तरण पाहायला मिळत आहे. समीरजी पाटील 2024 मध्येही खूप चांगला खेळ, मेगा फायनलचा रेकॉर्ड त्यांनी केला. 2025 मध्येही खूप चांगल्या रीतीचं मेगा फायनल जिंकून दिली आणि यावेळेसही त्यांचा संघ क्वालिफाय झालाय. परंतु पुन्हा एकदा हॅट्रिक करतील का विजयाची हेच पाहायला मिळत आहे. हितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. आयकॉन खेळाडू टू आयकॉन खेळाडू. प्राईड ऑफ कोकणेर एका साईडनं, दुसऱ्या बाजूनं प्राईड ऑफ कुकडे समीर पाटील की हितेश पाटील. 4 चेंडूंचा खेळ, त्याच्यामध्ये 4 धावा स्कोर कार्ड वरती आणि 1 विकेट पाहायला मिळतोय. 4 षटकांचं क्रिकेट सुरू आहे. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या बंधनामध्ये राऊंड स्टंप्सनं चांगला फटका इनसाइड आउटचा पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ सीमारेषा पार. हितेश पाटील ब्रँडेड KGPL कोकणेरगड प्रीमियर लीग चौकार 4.
धन्यवाद डीजे. ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलेत हितेश पाटील. पहिल्याच बॉलवर चौकार त्याने लगावलाय. कमी गतीचा बॉल त्याच्यावर केले आक्रमण. डीप मध्ये बॉल चाललाय. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव मिळते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. षटक क्रमांक 1 झालं या ठिकाणी कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 9 धावा 1 गडी बाद. आपले या ठिकाणी पारितोषिक दाते आदरणीय श्री प्रीतम यशवंत पाटील कोकनेर आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. हितेश पाटील ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलेत आणि बी पॉझिटिव्ह त्यांची भूमिका नेहमीच आपण पाहिलेली आहे. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटच्या खेळात तुमचा रक्तगट बी पॉझिटिव्ह नसेल तरी चालेल, परंतु मैदानाच्या आत तुमची बॉडी लँग्वेज नेहमीच बी पॉझिटिव्ह, तुमचा माइंडसेट नेहमीच बी पॉझिटिव्ह असावा आणि तेच पाहायला मिळालंय. हर्षद पाटील अप्पी येतोय गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक. पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच केलं होतं या बॉलला. अशाच प्रकारे आउट सुद्धा होताना पाहायला मिळालेत हितेशजी पाटील एका सामन्यामध्ये, परंतु हा त्यांचा फेवरेट स्ट्रोक आहे म्हणूनच एकदा मिळते या चेंडूवरती. धावसंख्या दुहेरी अंकावर जाऊन पोहोचते. 10 धावा 1 गडी बाद. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. ऋषिकेश पाटील सातत्याचं दुसरं नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रामाणिकतेने क्रिकेट त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यामध्ये धावा आल्यात. कष्ट करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यावेळेचा बॉल वाईटचा बॉल पाहायला मिळतोय. एकदा मिळाली. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 11 धावा जेव्हा जेव्हा येतात क्रिकेटमध्ये लेग टीम 11 खेळाडूंचं मोलाचं योगदान असेल तर तुमची एक बेस्ट टीम म्हणून टीमचा फुल फॉर्म काय? टी फॉर टुगेदर, ई फॉर एव्हरीवन, ए फॉर अचीव अँड एम फॉर मोर. पुढील चेंडू पुन्हा एकदा. त्यावेळेस हलक्याशा हाताने कट केले या बॉलला. एकदा मिळते. एकेरीवर सॅटिस्फाय झालेत बॅटर आणि पहिल्या चेंडूवर ते एक धाव घेताना ऋषिकेश पाटील यांनी अकाउंट ओपन केलंय 1 धावेने. सन्माननीय प्रसादजी विजय पाटील साहेब नानिवली या स्पर्धेचे विशेष अतिथी यांच्या माध्यमातून जर धीरजजी पाटील साहेबांनी या सामन्यामध्ये झेल पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक यावेळेस धावबाद होताना महत्वाच्या सामन्यामध्ये धावबाद होताना स्वतःवरती निराश, नाराज, हताश, आय हेट मायसेल्फ म्हणत डगआउट कडे परतताना पाहायला मिळते आहेत हितेश पाटील. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. अतिशय चांगल्या पद्धतीने डीजे विराज यांच्या माध्यमातून सॉन्ग प्ले केले जात आहेत. कालच्या दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीने शंकरजी संगणे सर आणि विराजजी संगणे यांना आपण पाहत आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट जे पाहायला मिळतंय. कुणबी समाज कोकणेर गट प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून न्यू बॅटर सदर संघमालक आहेत अबोलजी रघुनाथ पवार साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स सौजन्य केलाय. असे व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये आलेत. लेफ्ट बॅटर ब्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता हर्षद पाटील. एफपी यांना आपण पाहतो जर विकेट घेतला तर सुशांतजी जाधव यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक आणि धीरजजी पाटील साहेबांनी झेल टिपला तर सुशांतजी जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मिळेल. अमोलजी पवार यांचाही खेळ चांगला पाहायला मिळाला आहे, परंतु या सामन्यामध्ये चांगली खेळी करावी लागेल. यावेळी असा चेंडूचा पाहायला मिळाला आहे. योगेशजी पाटील यांनी जो मागे रनआउट केला आणि त्याकरिता सन्माननीय प्रसादजी विजय पाटील साहेब नानिवले यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय योगेशजी पाटील यांच्यासाठी. प्रसादजी विजय पाटील साहेब नानिवले तरुण उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते. पुढील चेंडू पुढे येऊन उडवलंय बॉलला. चेंडू हवेमध्ये
आदर्श ठाकूर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, चुकी होणार नाहीये, नो मिस्टेक इन फिल्डिंग हेच सांगतोय आदर्श. टिपला उत्कृष्ट झेल आणि संपला अमोलजी पवार यांचा खेळ. गॉन. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट, हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथ्यान गाजविला, रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला, कसा मारतोय स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. धन्यवाद जे मागील षटक फक्त 3 धावेचं पाहायला मिळालं, त्याच्यामध्ये 1 विकेट, 2 षटकानंतर धावसंख्या 12, 3 गडी बाद. आता पुन्हा जबाबदारी जी पाहायला मिळते ऋषिकेश पाटील यांच्याच खांद्यावरती पाहायला मिळते. म्हणताना जीवनात त्रास त्यांनाच होतो जे नेहमी जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी घेणारे कधीच हरत नाही, एकतर ते जिंकतात नाहीतरी नवीन काहीतरी शिकतात. म्हणून म्हणतात ना, क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला तुमच्यासमोर पर्याय नाही, आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिकपणे असतील तर यशालाही उत्तर नाही. ऋषिकेश पाटील पुन्हा एकदा जबाबदारी घ्यावी लागेल. ऑन साइडला उडवलं या बॉलला, पुन्हा एकदा सातत्याचं दुसरं नाव, संघर्षाचं दुसरं नाव, कोकणेरचा वंडर बॉय ऋषिकेश पाटीलने ठोकलाय. KGPL षटकार 6. धन्यवाद जे ऋषिकेश पाटील यांना दुसऱ्या फलंदाजांनीही साथ द्यावी लागेल, कारण काही क्रिकेटचा खेळ वैयक्तिक नाहीये, क्रिकेटचा खेळ सांघिक आहे. एका हाताने टाळी वाजत नसते. आता दोन्ही साईडने मात्र धावा येणं गरजेची गोष्ट आहे. धावसंख्या 18, 3 गडी बाद. हर्ष पाटील यावेळेस हा बॉल थोडासा दबाव होता, वाचण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने, आणि म्हणूनच वाईट बॉल ट्रॅमलाईनच्या बाहेरचा बॉल होता. अभिषेक तांडेल सर वरतायत आणि वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. 19 धावा, 3 गडी बाद. प्रत्येक सामन्यामध्ये मोलाचा वाटा आणि सिंहाचा वाटा उचलणारे बॅटर ऋषिकेश पाटील यांना आपण पाहत आहे. धावसंख्या 19 धावा, 3 गडी बाद. षटक क्रमांक 3 मधील 1 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. याही वेळेस हा वाईट बॉल ट्रॅम लाईनच्या अगदी बाहेरचा बॉल होता, आणि हा वाईट बॉल पंचांनी सिग्नल करताना पाहायला मिळालेत. धावसंख्या पुन्हा 1 ने भर होते. 20 धावा धाव फलकावरती. मागील सामन्यामध्ये 32 धावा ऋषिकेश पाटील यांनी केला. आता पुन्हा एकदा तीच जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल. प्रत्येक सामन्यामध्ये महत्वाची खेळी करताना पाहायला मिळत आहेत. ट्रम्प कार्ड आहे टीमचे हुकमी बॅटर, हुकमाचा एक्का. यावेळेस इनसाइड आउट करायचं होतं. धीरजजी पाटील यांच्या माध्यमातून टिपला झेल. प्रसादजी विजय पाटील साहेब गिरनोले यांच्या माध्यमातून 1000 रुपये. सुशांतजी जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये या झेलसाठी. अप्रतिम हा झेल टिपला. संघमालक आहेत मैदानाच्या आतमध्ये, आणि हा झेल त्यांच्या माध्यमातून जो पाहायला मिळाला, सन्माननीय प्रसादजी विजय पाटील नानिवली तरुण उद्योजक सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून 1000 रुपये. सन्माननीय सुशांतजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये या झेलसाठी आलेत. ऋषिकेश पाटील तिसरे असे बॅटर ठरले ज्याने 100+ धावा या स्पर्धेमध्ये केल्यात. चौथे बॅटर आहेत रुपेश पाटील, पहिल्या क्रमांकावरती आहेत, आणि श्वेतांग पाटील यांना ओव्हरटेक करत आता मात्र दुसऱ्या क्रमांकावरती ऋषिकेश पाटील गेलेत. तदनंतर समीर पाटील 106 धावा. अशा प्रकारे आतापर्यंत आपण पाहिलंय ऑरेंज कॅपची रेस सुरू आहे. यावेळेस आपण पाहिलं तर बॅकअप नव्हतं, आणि म्हणूनच या धावा जरूर पाहायला मिळतील. येथून देखील धावसंख्या चांगल्या पद्धतीने जमवावी लागेल. 22 धावा धाव फलकावरती. जेव्हा स्वतःवरती जबाबदारी येते तेव्हाच कळतं की आपल्या आयुष्याचे आपणच आधारस्तंभ आहोत. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. आता हर्ष पाटीलला आत्मविश्वास वाढला विकेट घेतल्यानंतर, आणि कौतुक करेन. इट इज नो नेव्हर लेट टू मेन टू चेंज.
सुधारणेला कधीच उशीर होत नसतो हे त्याने करून दाखवलंय. स्वतःवरती सार्थ विश्वास ठेवला आणि तदनंतर त्याने विकेट मिळवला. 22 ला 4. षटक क्रमांक 3 मधील 4 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला आतापर्यंत. हर्ष पाटील पुन्हा एकदा ओव्हर दी स्टंप समोर यतीन पाटील. फुल टॉस बॉल आहे ऑफ साइडला. बाउन्स अँड फील्ड होईल हा चेंडू. 2 धावा घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण करताना यतीन पाटील अँड राहुल पाटील हे 2 बॅटर. धवनची गती 2 ने पुढे गेली आणि जाऊन पोचली गेली 24 या अंकावरती. 24 रन्स. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. येणारे 7 चेंडू येथून 45+, 40+, 50+ धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली टीमला. 5 बॉलमध्ये 12 धावा दिल्यात हर्ष पाटीलने आणि त्याच्यामध्ये 1 विकेट तो मिळवतोय. पुन्हा पुढील चेंडू. यावेळेस बॅक टू बॉलर या पद्धतीने पाहायला मिळाला हा चेंडू. 1च धाव मिळते. 25 धावा धाव फलक्यावरती. 4 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. तत्पूर्वी जाऊया आपण संगीत कक्षामध्ये आणि या ऐकूया एक श्रवणीय गीत. धन्यवाद डीजे. 25 runs, loss of 4 wickets. 3rd over complete and 4th over in progress. चौथा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय मोहित गंगाधर पाटील, ब्रँड ऑफ कुकडे. समोर यतीन पाटील, ब्रँड ऑफ कोकणेर. शेवटचं षटक. पहिला बॉल मोहितचा. चांगला फटका. स्ट्रेट ड्राईव्ह केला या बॉलला. डीप मध्ये फिल्डर आहेत. त्या ठिकाणी 1 धाव परिपूर्ण पाहायला मिळाले. एक रिव्हर सॅटिस्फाईड झाले. 26 धावा. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये आणि नेहमीच म्हणतात ना की संघर्ष तुम्हालाच करावा लागतो कारण लोक तुमचा संघर्ष पाहत नाही तर निकाल पाहत आहेत. 26 धावा. 4 गडी बाद. राहुल पाटील प्रथमताच फलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. जादुई गोलंदाजी पहिल्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मेडन ओव्हर निर्धाव षटक हाताळला परंतु यावेळेस फलंदाजीमध्ये चांगले योगदान द्यावं लागेल. ओव्हर दी स्टंप्स न पुन्हा एकदा मोहित पाटील. यावेळेस जबरदस्त रॅम शॉट खेळला गेलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे लॉंग स्टॉपला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ राहुल पाटीलने लगावलाय. KGPL चा चौकार. 4. धन्यवाद. 30 धावा धाव फलकावरती. पहिलाच बॉल फेस करताना कलात्मक फटका रॅम शॉट चौकार लगावला आणि 4 धावा बुक केल्या. धावसंख्या 30. 4 गडी बाद. 2 बॉलचा खेळ पाहायला मिळालाय. अजूनही उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. चौथ्या षटकातील पुन्हा एकदा मोहित पाटील बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला चांगला फटका खेळलाय. समीरजी पाटील डीप मध्ये आहेत. ऍथलीट प्लेयर आहेत. तत्पूर्वी फेकी करतील. 2 धावा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्यात. 32 धावा धाव फलकावरती. अजून उर्वरित 3 चेंडू आहे. 40+ केल्या तर हेल्दी टोटल म्हणता येईल. बॉलिंग लाईनअप चांगला आहे जे मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळालं परंतु त्यासाठी मात्र 40+ धावा येथून कराव्या लागतील. उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिला बॉल 1 धाव, दुसरा बॉल चौकार, तिसऱ्या बॉलवर 2 धावा. अशा पद्धतीने 3 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. हा चौथा बॉल. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला. फॉलो केलं होतं. फुटवर क्रिएट करून हा चेंडू मात्र डिलिव्हर्ड केला गेला. मोहित पाटीलच्या माध्यमातून डेट ओव्हर मध्ये दबाव असतो, दडपण असतो परंतु या दबावाला न घाबरता गोलंदाजी करतोय मोहित पाटील. 7 धावा तो खर्च करतोय 4 चेंडू मागे. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सज्ज होताना मोहित पाटील बॉलिंग पार्कवर. समोर राहुल पाटील
हा बॅटर आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक. पुढे येऊन खूप चांगला फटका आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत आदर्श, परंतु हा झेल सुटला. एक धाव परिपूर्ण झाली. 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा येत आहेत. चांगलं बॅकअप किरणजी भोईर यांचं पाहायला मिळालंय. धावसंख्या 2 ने पुढे गेली, जाऊन पोहोचली गेली 34. 34 धावा, 4 गडी बाद. चौथ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय, अर्थात शेवटचा बॉल शिल्लक आहे. मोहित पाटील तो राहुल पाटील, प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली आणि प्रमोद स्मृती गुंदले हा सामना आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. हा बॉल आहे व्हाईट बॉल. अभिषेक टांडेलसर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा एकदा मिळाली. 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटकार जर आला, चौकार जरी आला तर 39, षटकार आला तर 41. 40 ही टोटल या ठिकाणी रीच होताना पाहायला मिळेल, परंतु हा अंतिम बॉल. पुन्हा मोहित पाटील ओव्हर दी स्टम्प्स. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि योगेशजी पाटील ऍज अ विकेट किपर, त्यांच्याकडून चुकी होणार नाहीये हेच पाहायला मिळालं. बाहेरी किनारा आणि त्याला विकेट किपरचा सहारा. अंतिम बॉल वरती विकेट मिळालाय. 35 या स्कोरबोर्ड वरती पहिला डाव झालाय समाप्त आणि टार्गेट ठेवलंय 36 धाव्यांचं लक्ष्य. धन्यवाद. कुणबी समाज कोकनेर गट प्रीमियर लीग 2026 आणि या 26च्या पर्वामध्ये मान्यवरांचं आगमन होते. आपले मालिकावीरचे दाते आदरणीय श्री राहुल डोंगरे कुकडे यांचं आगमन होते. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. कोकनेर गट प्रीमियर लीग पर्व 5वे पार पडत असताना गेल्या 5वी पर्वामध्ये यांनी आम्हाला अनमोल सहकार्य केलं आहे. या वर्षीचे आमचे व्यासपीठचे दाते, त्याचप्रमाणे अध्यक्ष सूर्यक्षत्री युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग, त्याचप्रमाणे अध्यक्ष युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर माननीय श्री प्रशांत रामजी सातवी सरांचं आगमन झालेले. गेल्या अनेक वर्षापासून या लीगला आणि सामाजिक कार्यामध्ये हिरीण सहभाग घेणारे, एक दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि सुंदर वक्तृत्व असणारे तरुणांचे मार्गदर्शक आणि प्रेरक आणि आयडॉल या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी सरांना विनंती करतो की या ठिकाणी आजच्या स्पर्धेला आपण सर्व खेळाडूंना आणि या कमिटीला आपलं मार्गदर्शन आणि शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद श्रीकांत सर. कुणबी समाज कोकनेर गट आयोजित ही प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित या स्पर्धेचे उद्घाटक, या लीगचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्रीयुत निलेशजी मदन पाटील साहेब गिरनोली, त्याचबरोबर या लीगचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्रीयुत संदेशजी वसंत पाटील कोकनेर, त्याचबरोबर या लीगसाठी आवर्जून उपस्थित असलेले विशेष अतिथी सन्माननीय आदरणीय कुमार तेज अरुण अधिकारी, एक तरुण उद्योजक, त्याचबरोबर त्यांच्या समवेत या व्यासपीठावर उपस्थित असलेले या स्पर्धेचे विशेष अतिथी सन्माननीय आदरणीय कुमार प्रतीक केतन घरत नागझरी, एक तरुण उद्योजक, त्याचबरोबर आमचे सहकारी आणि युवक मंडळाचे विद्यमान चिटणीस, एक तरुण उद्योजक सन्माननीय आदरणीय श्रीयुत वैभवजी नारायण पाटील साहेब निहे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित या गावचे सुपुत्र आणि युवक मंडळाचे माजी उपाध्यक्ष योगेशजी मोहन पाटील साहेब, त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे अमोलजी दयानंद पाटील साहेब, उपसरपंच लोवरे, तसेच आता ज्यांचं आगमन झालं असे राहुलजी भालचंद्र पाटील कुकडे, एक तरुण युवा उद्योजक, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले व्यासपीठावर आमचे मार्गदर्शक युवक मंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी विश्वस्त सुनील भाऊ शेलार सर, त्याचबरोबर या स्पर्धेचे विश्वस्त संजय मधुकर पाटील साहेब गुंदले, त्याचबरोबर मधुकर दामोदर पाटील साहेब कोकनेर, तसेच प्रमोद पांडुरंग पाटील सागावे म्हणजे सर्वांचे लाडके पंढरी भाऊ, त्याचबरोबर या स्पर्धेचे सल्लागार गणेशजी रामचंद्र पाटील साहेब गिरनोली, अशोकजी दामोदर पाटील साहेब कोकनेर, त्याचबरोबर राजेंद्र माधव पाटील साहेब सागावे, तसेच राजेश विठ्ठल पावडे वाळवे, त्याचबरोबर कालच ज्यांचा वाढदिवस होता असे सन्माननीय आदरणीय श्रीयुत
सचिनजी शंकर पाटील कुकडे, त्याचबरोबर ज्यांच्या अमोघ वाणीतून आपण सातत्यपूर्ण अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन ऐकतोय असे सन्मान्य आदरणीय श्रीकांतजी काशीनाथ पावडे सर वाळवे, त्याचबरोबर या स्पर्धेचे उपाध्यक्ष किशोरजी परशुराम पाटील गुंदले, जयेशजी प्रकाश पाटील कुकडे, या स्पर्धेचे खजिनदार हार्दिक प्रभाकर पाटील सागावे, त्याचबरोबर सहसचिव भूपेश सदानंद पाटील गिरनोली, सहखजिनदार प्रफुल्ल धनेश्वर पाटील गिरनोली, त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व सदस्य, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित हर्षदजी पाटील, त्याचबरोबर महेशजी पाटील, युवक मंडळाचे काटाळा गटाचे कार्यकारिणी सदस्य सचिनजी पाटील, तरुण उद्योजक मंथनजी पाटील, त्याचबरोबर अरुणजी पाटील, संतोषजी पाटील, त्याचबरोबर युवक मंडळाचे माजी खजिनदार हेमंत पावडे सर, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आमचे परम मित्र विपुलजी ठाकूर इथे उपस्थित आहेत. तसेच ज्यांच्या कसं असतं, एखादं क्रिकेट असेल तर त्याला समालोचन जर उत्कृष्ट असेल तर त्या स्पर्धेचा दर्जा हा उंचावत असतो. असंच ज्यांच्या अमोघ वाणीतून आपण अतिशय भारदस्त आवाजात आणि अफाट शब्द संपत्तीने आपण ज्यांचं सूत्रसंचालन ऐकतो असे राहुलजी धानवा, त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य आदरणीय व्यक्तिमत्व आणि ह्या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व महिला मंडळ, माजी पंचायत समिती सदस्य तृप्ती योगेश पाटील मॅडम, त्याचबरोबर सर्व क्रीडा रसिक, सर्व खेळाडू आणि सर्व समाज बांधव, खर तर सातत्यपूर्ण या कोकणेर गटाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलं जातं आणि अतिशय सुंदर आणि दर्जेदार, आता सरांनी सांगितलं 5 पर्व आणि 5 पर्व सातत्यपूर्ण मी बघतोय, अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन तुमचं असतं आणि प्रत्येक वेळेस खेळाला तुम्ही एक वेगळी उंची आणि खेळाडूंना एक वेगळं व्यासपीठ देण्याचं काम या कोकणेर गटाच्या माध्यमातून झालेलं आहे. मला सांगायला आनंद वाटतो की आपले खेळाडू फक्त हे टेनिस बॉल पुरता मर्यादित नाही राहिलेले मिळत, तर समीर सारखा एक उच्च दर्जाचा खेळाडू हा सातत्यपूर्ण इतर लेदरवर वगैरे खेळत असतो, पण आपल्या समाजातील इतर खेळाडू सुद्धा लेदरवर खेळले पाहिजेत आणि त्यासाठीच आपल्या या कोकणेर गटातून पण समीर काशीनाथ पाटील कुकडे असेल, त्याचबरोबर या गटातील राहुल पाटील असेल, त्याचबरोबर श्वेतांग संदेश पाटील असेल कोकणेर, हे असे सर्व खेळाडू SKCLच्या आपल्या लेदरच्या स्पर्धेवरती सुद्धा खूप सुंदर त्यांनी खेळ केला आणि युवक मंडळासाठी सातत्यपूर्ण या गटाच्या मार्फत सुद्धा आपण यावर्षी 4 संघाच्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळवल्या. म्हणजे सातत्यपूर्ण या गटातील कुकडे संघ असेल, कोकणेर संघ असेल, हे संघ तर फायनल युवक मंडळाचे अनेक वेळा खेळलेलेच आहेत, पण इतर संघांना सुद्धा संधी मिळाली यावेळेस खेळण्यासाठी आणि सुंदर असा क्रिकेटच्या स्पर्धा सुद्धा युवक मंडळाच्या आपल्या यावेळेस पार पडल्या. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या सागावे गावामध्ये, म्हणजे कोकणेर गटातील सागावे गावामध्ये मी जवळपास 2 वर्ष माझ्या शिक्षणासाठी होतो, म्हणजे माझी कर्मभूमी या गटातच आहे. आणि जेव्हा युवक मंडळाच्या क्रिकेटच्या स्पर्धा असायच्या तर मी माझ्या गटाच्या स्पर्धा न बघायला जाता मी ह्या गटाच्या स्पर्धा बघायला जायचो, कारण पहिल्यापासून आवड असलेला हा माझा गट आहे. त्याच्यामुळे हार्दिक कधीही फोन करतो किंवा गटातले पदाधिकारी कधीही फोन करतात की यावेळेस तुम्हाला यायचंय, मला नाही सांगताच येत नाही, कारण कर्मभूमी आहे माझी हा गट म्हणजे. आणि एक सांगायला आनंद वाटतोय की प्रमोद भाऊ, यावेळेस कबड्डीच्या स्पर्धा कोकणेर गटामध्ये असल्यामुळे मी निश्चिंत आहे एकदम की युवक मंडळाच्या कबड्डीच्या स्पर्धा ह्या कोकणेर गटामध्ये असल्यामुळे त्या स्पर्धा ह्या दर्जेदारच होतील आणि अतिशय चांगल्या होतील, यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण या गटाचं आयोजन आणि नियोजन मी सातत्यपूर्ण बघतोय, तर त्याच्यामुळे ह्या स्पर्धा आणि माझ्या समवेत असलेले माझ्या सहकाऱ्यांचं सुद्धा मत हेच आहे की हे जे प्रांगण आहे तर ह्या प्रांगणातच तुम्ही या स्पर्धा खेळवाव्यात, जेणेकरून ह्या स्पर्धा आणखीन दर्जेदार होतील. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्याकडे कुठली दुसरी जागा जर असेल तर तुम्ही तिथे सुद्धा घ्या. आम्हाला फक्त एवढं माहिती आहे की कोकणेर गटामध्ये असलेल्या कबड्डीच्या स्पर्धा या सुंदर पार पडतीलच, त्याला तिथे मात्र शंका नाहीये. आणि नक्कीच या वर्षी आपण कबड्डीच्या माध्यमातून सुद्धा एक समाजाला एक चांगलं आणि वेगळं एक जरा त्या स्कोर सांगा जरा. धावसंख्या 11. धन्यवाद. तर नक्कीच आपण कबड्डीच्या माध्यमातून एक समाज बांधवांसाठी आणि खेळाडूंसाठी एक वेगळा उपक्रम कसा राबवता येईल कबड्डीचा सुद्धा, तर तो सुद्धा आपण प्रयत्न करू. ह्या वर्षी कबड्डीच्या स्पर्धा आपण 1 मार्चला घेतल्यात, कारण
12वीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांची एक्झाम ही 25 फेब्रुवारीला संपते, म्हणून त्यांना सुद्धा खेळायला मिळालं पाहिजे, कारण शालेय स्पर्धेमध्ये त्या विद्यार्थ्यांना खेळायला मिळत नाही, म्हणून त्या खेळाडूंना खेळता यावं यासाठी आपण 1 मार्चला ही स्पर्धा घेतोय आणि ही स्पर्धा सुद्धा तितकीच दर्जेदार होणार आहे. त्याचबरोबर सातत्यपूर्ण मी प्रत्येक वर्षी सांगतोय की एक वर्षी तुम्ही मुलांना म्हणजे जे नवीन आपल्याकडची मुलं आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही लेदरसाठी सुद्धा या कोकणेर गटाच्या माध्यमातून एक जे खेळाडू आहेत निवडक खेळाडू त्यांची एक निवड करा आणि त्यांचे क्लासेस सुरू करून एक आपल्या गटातून म्हणजे आपल्या समाजाचा एक खेळाडू हा फक्त आपल्या गटापुरता किंवा आपल्या समाजापुरता न मर्यादित राहता तर तो भविष्यामध्ये IPL वगैरे खेळताना आपल्याला दिसला पाहिजे, जेणेकरून समाजाचं हे नाव या क्रिकेटच्या माध्यमातून उंचावलं पाहिजे. कारण आता क्रिकेट हे फक्त नावापुरतं राहिले नाही तर ISPL सारख्या स्पर्धा सुद्धा आता व्हायला लागल्यात आणि आपल्याकडचे खेळाडू सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. या स्पर्धेदरम्यानच आमचे मार्गदर्शक महेंद्र केशव सोगले सर आणि युवक मंडळाचे माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक कल्पेश मोहन पवार सर हे दोन्ही सुद्धा उपस्थित झालेत. त्याचबरोबर ह्या स्पर्धा आज जे दोन्ही संघ विजयी होणार आहेत, जो संघ विजयी होणार आहे त्या संघाचं सुद्धा आम्ही आताच अभिनंदन करतोय. या स्पर्धेदरम्यान एक गोष्ट नक्कीच बघायला मिळाली की ह्या खेळाडूंचा एक फिटनेस, आता धीरजने नुकता कॅच पकडला, अतिशय सुंदर असा तो झेल धीरजने पकडला होता. म्हणजे धीरजचा आता सुद्धा क्रिकेटमध्ये फिटनेस खूप चांगला आहे आणि मला सांगायला एक वाटतंय की मी सातत्यपूर्ण ही स्पर्धा बघतोय पण योगेश पाटील म्हणजे जवळपास मी जेव्हा जेव्हा येतोय तर योगेश पाटीलची टीम एक नेहमीच मला फायनलला आणि ते नेहमीच स्टंपच्या मागे धावताना म्हणजे ऍक्टिव्ह व्यक्तिमत्व आहे ते आज सुद्धा की सातत्यपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांना बघतोय खेळताना वगैरे खूप छान खूप चांगलं वाटतंय की सामाजिक कार्यामध्ये राजकीय कार्यामध्ये त्याचबरोबर खेळामध्ये सुद्धा त्यांना तितकीच आवड आहे. आणि ह्या स्पर्धेसाठी मला आपण सातत्यपूर्ण जो काय मान सन्मान दिला, माझ्यासोबत आलेल्या माझ्या सर्व सहकारी असतील या स्पर्धेचे पाहुणे असतील त्यांचं सुद्धा आपण आदरातिथ्य केलं, त्या सर्व मान्यवरांच्या वतीने मी आपल्या या कोकणेर गटाचा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद सन्माननीय प्रशांतजी रामचंद्र सातवी साहेब. अतिशय चांगलं मनोगत साहेबांच्या माध्यमातून व्यक्त केलं गेलं आणि साहेबांचा गुणधर्म हा पिढ्यासारखा आहे, जो राजवाड्यात देखील सेम चव देतो आणि झोपडीमध्ये सुद्धा सेम चव देतो. असे सन्माननीय प्रशांतजी रामचंद्र सातवी साहेब, खूप खूप धन्यवाद. जाऊया ऑन गोईंग सामन्याकडे, जिथे आतापर्यंत धावसंख्या ही पाहायला मिळते स्कोर कार्डवरती 14 धावा, 1 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. समीरजी पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. रिव्हर्स स्विच षटकार जर लगावला तर सन्माननीय प्रसादजी विजय पाटील साहेब नानिवली आणि मोहितजी घरत यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक मिळेल. 14 धावा, 1 गडी बाद, 16 चेंडू 22 धावा हे मॅचचं समीकरण पाहायला मिळत आहे. राहुल पाटील एक मिस्ट्री गोलंदाज म्हणून आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. ऑन साइडला शॉट ऑन जॉब केलाय हितेश पाटील, त्या ठिकाणी चुकी होणार नाहीये. टिपला उत्कृष्ट झेल आणि संपला धीरज शिलर यांचा खेळ. गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. आपण पाहत आहेत कुणबी समाज कोकणेरगड प्रीमियर लीग 2026 KGPL या स्पर्धेदरम्यान खरं म्हणजे हे भव्य आयोजन नियोजन आणि यासाठी सर्व मान्यवरांचं आपल्याला असलेलं योगदान आणि त्यांच्या या योगदानानेच आपल्या या स्पर्धा पार पडतात. अशातच या स्पर्धेचे मालिकावीर सन्माननीय राहुल डोंगरे साहेब उपस्थित आहेत. मी ह्या लीगचे अध्यक्ष सन्माननीय संदेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय राहुल डोंगरे साहेब यांचं सन्मान तथा सत्कार करायचा आहे.
तसेच या स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून सन्माननीय मंडळाचे सूर्यवंशी युवक मंडळाचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय महेंद्रजी सोगले सर उपस्थित आहेत. विशेष अतिथी सन्माननीय महेंद्र सोगले सर उपस्थित आहेत. मी सन्माननीय संजय पाटील साहेब यांनी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय महेंद्र सोगले सर यांचा सन्मान तथा सत्कार करायचा आहे. खरं म्हणजे मी आताच सांगितलं की ज्यांच्या या आशीर्वादाने ज्यांच्या योगदानाने ह्या स्पर्धा पार पडतात असेच आमचे महेंद्र सोगले सर उपस्थित आहेत. विशेष अतिथी म्हणून त्यांचं सन्माननीय संजय पाटील करत आहेत. धावसंख्या 15. तदनंतर मंडळाचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय कल्पेश पवार साहेब उपस्थित आहेत. मी सन्माननीय अशोक पाटील माजी विश्वस्त मंडळाचे तथा या किलीगचे सल्लागार सन्माननीय अशोक पाटील यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय कल्पेश पवार साहेब यांचं हार्दिक स्वागत तथा सन्मान करायचा आहे. बारा चेंडू मागे 21 धावेची गरज. तदनंतर सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे माजी अध्यक्ष सन्मान्य गंगाराम घरत साहेब उपस्थित आहेत. मी सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो त्यांनी सन्माननीय घरत साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद. तदनंतर समालोचक राहुलजी पाटील. थँक्यू व्हेरी मच सर. सन्माननीय सुनीलजी भाऊ सेरार सरांना आपण या ठिकाणी पाहत आहेत. आदर्श शिक्षक विकेट मिळवलाय. पार्टनरशिप ब्रेक केली गेली आणि आता मात्र येथून कशा पद्धतीने खेळ पुढे जाईल. एका साईडनं आपण जर बघितलं समीरजी पाटील आहेत नॉन स्ट्राईक एंडला आहेत. दुसऱ्या बाजूने आदर्श ठाकूर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 9 चेंडू 17 धावा हे मॅचचं समीकरण पाहायला मिळत आहे. कोण जिंकणार आणि कोणता संघ प्रवेश करणार मेगा फायनल मध्ये. हितेश पाटील सज्ज होताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू आणि स्ट्राईक रोटेट ही भूमिका आदर्शची पाहायला मिळाली. एकदा जरूर मिळते. अमोलजी पवार यांनी हा चेंडू फील्ड केला. जर या सामन्यामध्ये जर अमोल पवार यांनी झेल परिपूर्ण केला तर आदरणीय अजयजी पाटील उर्से यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक मिळेल. 20 धावा धाव फलकावरती. 8 चेंडू 16 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. धाव मिळणार नाहीये. आता 7 चेंडू 16 धावा. अतिशय चांगलं षटक. फक्त आणि फक्त आतापर्यंत 5 धावा दिल्यात आणि 1 विकेट मिळवलाय हितेश पाटील यांनी. चांगली गोलंदाजी. कमी धावसंख्या असून सुद्धा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. कमी गतीने यावेळेस जर यष्ट्यांना चेंडू लागला असता तर जरूर बाद झाले असते. परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेस आपण पाहिलं तर चांगलं षटक राहिलंय.
20 धावा धाव फलकावरती आहेत आणि आता 6 चेंडू 16 धावा. कोण जिंकणार सामना? मैच कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वो सिकंदर. सिकंदर कोण बनेल असं म्हणतात ना. हर सिर जहाँ पे झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जिसमें समा जाए वही समंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है मेरे दोस्त, लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर कहलाता है. जो जीता वो सिकंदर. आकाशजी पाटील आणि प्रज्वलजी पाटील यांच्या माध्यमातून जर अमोल पवार अँड टीम विन झाले तर 500 रुपयांचं पारितोषिक. याच दरम्यान जे मला दाते लाभले सन्माननीय अमोलजी दयानंद पाटील साहेब प्रमुख अतिथी यांच्या माध्यमातून कोकणेर गट प्रीमियर लीग साठी 5000 रुपयांचं आर्थिक सहकार्य टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे यथोचित धन्यवाद व्यक्त करूया. त्याचप्रमाणे सन्माननीय वैभवजी नारायण पाटील साहेब प्रमुख अतिथी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5555 रुपये लाभलेले आहेत. खूप खूप धन्यवाद साहेब. त्याचप्रमाणे सन्माननीय तेज अरुण अधिकारी साहेब विशेष पाहुणे यांच्या माध्यमातून 11000 रुपयाची भरीव देणगी. स्वर्गीय अमृतजी पांडुरंग अधिकारी नागझरी यांच्या स्मरणार्थ हे तेजजी अरुण अधिकारी साहेबांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे विशेष पाहुणे सन्माननीय प्रतीकजी केतन गरज साहेब यांच्या माध्यमातून कोकणेर गट प्रीमियर लीग साठी 10000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पुन्हा एकदा त्यांचा धन्यवाद व्यक्त करूया. खूप खूप धन्यवाद साहेब आपल्या सहकार्याबद्दल. 20 धावा धाव फलकावरती आहेत. 4 गडी बाद झालेत. आदर्श ठाकूर यावेळेस पाहायला मिळतात फलंदाजी मार्कवर. नॉन स्ट्राईक एंडला ज्यांनी ही स्पर्धा गाजवली असे समीर जी पाटील. यतीन पाटील यांचा पहिला बॉल, पहिलाच बॉल, चेंडू हवेत. यावेळेस झेल टिपला गेला. पहिल्याच बॉलवर विकेट. आदर्श ठाकूर बॅक टू दी पवेलियन, गॉन. धन्यवाद डीजे. चांगलं झेल टिपला दीप पाटीलने. आता 5 चेंडू आणि 16 धावा. आदरणीय योगेशजी नारायण पाटील साहेब मैदानाच्या आतमध्ये आलेत. संघ मालक कशा पद्धतीने येथून फलंदाजी करतील. 5 चेंडू आणि 16 धावा हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. 5 चेंडू 16 धावा, 16 धावा 5 चेंडू. समीरजी पाटील नॉन स्ट्राईक एंडला आहेत. अशा प्रकारचे सामने काल त्याने जिंकून दिलेत. अंतिम चेंडू पर्यंत सामना गेला होता. षटकार ठोकून सामना विन केला होता. परंतु प्रत्येक दिवस आपला नसतो. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे, 4 दिवस आनंदाचे, 4 दिवस दुःखाचे. यावेळेस विकेट सॅक्रिफाईस केलं गेलं. योगेशजी पाटील साहेब बाद होताना पाहायला मिळत आहेत. या दरम्यान आम्हाला दाते लाभलेले आहेत. सन्माननीय कुमार प्रसादजी विजय पाटील साहेब नानिवले यांच्या माध्यमातून कुणबी समाज कोकणेर गट प्रीमियर लीग साठी 5757 रुपयांचं आर्थिक सहकार्य. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप खूप धन्यवाद सन्माननीय प्रसादजी पाटील साहेब. 20 धावा, 20 या धावसंख्येवरती धावसंख्या रुसली की काय अशा पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलंय. आता मात्र समीरजी पाटील या ठिकाणी आलेत फलंदाजी मार्कवर. सामना फिनिश होईल का? 4 चेंडू मध्ये 4 चौकार. बोलणं सोपं आहे, कळणं फार कठीण आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत विपरीत परिस्थितीमध्ये काही लोक तुटून जातात तर काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात. आणि या परिस्थितीचे आदर्श खेळाडू म्हणून आपण नेहमीच पाहिलंय समीर काशीनाथ पाटील. सन्माननीय राहुलजी बालचंद्र पाटील साहेब कुकडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2500 रुपयांचं आर्थिक सहकार्य. खूप खूप धन्यवाद. सरळ बॅटचा प्रयोग केलाय, तो आलाय आणि त्याने षटकार ठोकलाय. समीर काशीनाथ पाटील ब्रँडेड षटकार. धन्यवाद टीजे. 26 धावा, 6 गडी बाद, 3 चेंडू 10 धावा. जीत की खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल हो वैसा खून चाहिए. ये आसमान भी आ जाएगा झुककर जमीन पर मेरे दोस्त.
बस इरादों में जीत की गूंज चाहिए आणि तीच जीत की गूंज समीरजी पाटील यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक, 10 धावेचं लक्ष्य समोर आहे. थांबणार नाहीयेत, न हरता न थांबता न थकता प्रयत्न जे करतात त्यांच्या समोर नशिबालाही हरावं लागतं, झुकावं लागतं. 3 चेंडू मागे 10 धावा. संघर्षाचं दुसरं नाव म्हणजेच समीर पाटील. यावेळेस आपण पाहिलं तर रनअप मध्ये थोडीशी गडबड झाली असावी आणि म्हणूनच हा डेड बॉल या ठिकाणी पंच घोषित करताना पाहायला मिळालेत. दबाव आहे दोन्ही साईडनं. सामना महत्वाचा आहे क्वालिफाईड 2 चा, कारण जो संघ जिंकेल तो प्रवेश करेल मेगा फायनल मध्ये. सीझन 5 चं मेगा फायनलचं तिकीट कोणाला मिळेल या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाज यतीन सज्ज होताना ओव्हर दी स्टंप्सनं. यावेळेस इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये, हा झेल सुटलाय. एक कॅच नाही था, ये मॅच था. झेल सोडलाय किंवा सामना सोडलाय. येत्या काळामध्ये पाहायला मिळेल. आता 2 मध्ये 8, कालच्या दिवसामध्ये 2 बॉल 8 असताना समीरजी पाटील यांनी सामना फिनिश केला होता. 1 मध्ये षटकार लगावला होता. दोन्ही बॉल सीमारेषा पलीकडे धाडले होते. आता 2 चेंडू 8 धावा, 8 धावा, 2 चेंडू. अतिशय रंगतदार, चित्तवेधक, चित्त थरारक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. सुंदर क्रिकेट, चांगलं क्रिकेट, मनमोहक आणि नेत्रदीपक क्रिकेट पाहायला मिळतंय. थोडीशी टीम मीटिंग घेतली गेली, सांगितलं गेलं अशा प्रकारे गोलंदाजी आपल्याला करावी लागेल, कारण समोर समीर पाटील आहेत. 2 मध्ये 8, 28 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. झेल सोडण्याचा परिणाम काय, तर येत्या काळामध्ये ते देखील पाहायला मिळेल. समीर पाटील हवी ठरलेत आतापर्यंत असं म्हणायला हरकत नाहीये. 2 मध्ये 8. आज चेंडू निर्धार, या बॉलवर मात्र खूप काही सांगून जाईल क्रिकेट. फुल टॉस बॉल, यावेळेस नो बॉल पंचांनी सिग्नल केलंय. खराब बॉल, त्याच्यावरती प्रहार केलाय, स्टॉप केला बॉल. तत्पूर्वी 2+1 धावा. बीमरचा हा बॉल, दबाव दबाव आणि दबाव गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. हेच क्रिकेट आहे. 2+1 धावा मिळतील या ठिकाणी. 3, आता 2 मध्ये करायचे आहेत 5 धावा. पुढील चेंडू फ्रीटचा बॉल आहे. समीर पाटील काही सामना खेचून आणला आतापर्यंत, लढतायत, संघर्ष करतायत. मैदानाच्या आतमध्ये टिकून राहा, वेळ बदलते, वेळ बदलली आणि समीर पाटील या ठिकाणी सांगतायत हा सामना मला जिंकायचा आहे. मी जिंकण्यासाठी येथे आलोय आणि पुन्हा मला जायचंय मेगा फायनल मध्ये. का प्रिव्हियस 2 वर्ष मी फायनलचा सामना जिंकलोय. लगातार 2 वेळा डिफेंडिंग चॅम्पियन टीमचा मी हिस्सा आहे आणि यावेळेस देखील मी माझ्या संघाला घेऊन जाईल मेगा फायनलच्या दिशेने. आता आपण जर बघितलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडू मागे आवश्यकता आहे 5 धावेची. खराब चेंडू हाताळलाय आणि आता फ्रीटचा बॉल आहे. लायसन्स बॉल आणि लायसन्स बॉल वरती काय घडामोडी घडतील हे या ठिकाणी पाहूयात. यावेळेस फटका फसलाय जरूर. फ्रीटचा चेंडू आहे. 1 धाव परिपूर्ण झाली. 2 धावेचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळेस आपण जर बघितलं तर विकेट सॅक्रिफाईस केला जातोय. 1 धाव मिळाली. आता 1 चेंडू 4 धावा, 4 धावा आणि 1 चेंडू. काय सामना, काय सामना, पैसा वसूल सामना. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट पाहायला मिळालंय या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे मनोरंजनाचा धूम धडाका आहे. आपण पाहतायत कोकणेर गट प्रीमियर लीग 2026. 1 चेंडू 4 धावा. आता प्रत्येक जण प्रश्न विचारतोय सामना कोण जिंकेल. 1 मध्ये 4, 1 चेंडू 4 धावा. चौकार षटकार आला तर जरूर समीरजी पाटील अँड टीम विन होईल. प्रमोद स्मृती गुंदले दुसऱ्या बाजूने प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोल या संघ आहे. हा संघ या 3 पाटील यांच्याशी चर्चा करतायत, राहुल पाटील आणि ऋषिकेश पाटील. अंतिम चेंडू यावेळेस अतिशय रंगतदार. 1 चेंडू आणि 4 धावा. सामना आवडला असेल तर मनापासून जोरदार टाळ्या येऊ द्या. दोन्ही संघांना आपण सपोर्ट दर्शवूया. चांगली गोलंदाजी येथून करा, चांगली फलंदाजी येथून करा
अर्थात क्रिकेट जिंकेल यात तीळ मात्र शंका नाहीये. एक चेंडू 4 धावेची गरज. ऑन साइडला फटका आहे, क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव मिळाली, 2 धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा मिळाल्यात, 3 धावेचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळेल का? विकेटचं पतन झालंय. 1 धावेने हा सामना जिंकलाय प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली या टीमने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद टीजे. याच दरम्यान आपण जर पाहिलं या स्पर्धेचे व्यासपीठ दाटे आदरणीय सन्माननीय प्रशांतजी रामचंद्र सातवी साहेब कुडे, अध्यक्ष सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग, अध्यक्ष युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर साहेबांच्या माध्यमातून कोकणेर गड प्रीमियर लीग स्पर्धेसाठी तब्बल 12,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप खूप धन्यवाद साहेब आपल्या अमूल्य सहकार्याबद्दल. चला लगेचच श्रीकांतजी पावडे सर, आपण त्वरित त्या ठिकाणी यायचंय. सन्माननीय श्रीकांतजी पावडे सर. याच दरम्यान आपण जर बघितलं या स्पर्धेचे उद्घाटक आणि या स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय निलेशजी मदन पाटील साहेब गिरनोली साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,110 रुपयांचं भरीव आर्थिक सहकार्य. साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप खूप धन्यवाद साहेब.